दादा ते किती पैसे काय हरलो मी. अरुणचं हे स्वप्नच राहणार आहे. आपल्याला कॅन्सल करावं लागेल ही ऑर्डर. आईने नकार दिला यायला, ती नाही येऊ शकत. त्यांचा ॲडव्हान्स परत द्यावा लागेल. शेवटचा पर्याय तोच आहे. त्यांना त्याचे पैसे देऊन टाकतो. दादा अरे कस मला आदित्यची ही अवस्था बघवत नाहीये. तो किती जीव तोडून ही ऑर्डर पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय, पण आज तो हरणार. या पारूमुळे माझ्या आदित्यवर ही वेळ आली आहे. तिच्यामुळे हा ऑर्डरचा घाट घातलाय त्याने. तिला जर ही ऑर्डर पूर्ण करणं शक्य नव्हतं तर घेतलीच कशाला ऑर्डर. तिच्यामुळे आज सगळ्यांची फजिती होती. माझा राग पारूवर आहे. आदित्यची काय चूक यात? त्याची का हार होते ह्या सगळ्यात? नाही नाही, असं होऊन नाही चालणार. आता काहीही झालं तरी मी माझ्या मुलाला असं हरलेलं बघूच शकत नाही. काय करू मी? तुम्हा सगळ्यांचे आभार. तुम्ही आत्ता इथपर्यंत एवढी साथ दिलीत. पारूचं आपण स्वप्न पूर्ण करण्यासाठी सगळेजण प्रयत्न करत होतो, पण नाही पूर्ण करू शकलो. खरं सांगू का, चूक माझीच आहे. नाही, ऑर्डर घ्यायलाच नव्हती पाहिजे होती. मी जातो, ते पैसे देऊन येतो वेळेत. त्यांना काहीतरी मार्ग काढता येईल. आणि तुम्ही असं समजू नका, ही ऑर्डर पूर्ण नाही झाली आहे तर तुम्हाला तुमचा मोबदला मिळेल की नाही ते सगळे व्यवस्थित तुम्हाला मिळेल. काळजी करू नका. ही सगळी चूक माझी आहे, त्यामुळे अशी जबाबदारी माझीच आहे. अरे ठीक आहे, यालाच. त्याची काही गरज नाही. प्रिया, सुरण चिरायला घे. अगं बघत काय बसलीयस? घे ना चिरायला सुरण. आणि इकडे पटकन चल. हो मी लगेच चिरते. बाकी सगळी तयारी केली आहे? कढईत तेल घाल. झाली, ठेव दा. आई, थँक्यू. तुझ्यामुळे ही भाजी होऊ शकली. पारूची ऑर्डर पूर्ण होऊ शकली. क्या देख क्या रहे हो? आई भले तिच्या मुलावर चिडली असली ना तरी त्याच्या मदतीसाठी धावून येते कायम.
झाली आहे आपली ऑर्डर तयार झाली आहे. चला पटकन पॅकिंग. ही झाली आहे. ओके. आता मी का आदित्य सर हां नमस्कार. मला भाऊनी पाठवलंय. तुमची ऑर्डर रेडी? अच्छा रेडी आहे तुमचे सगळे डबे? हो हो. हे काय ठीक आहे, तुमचे ॲडव्हान्सचे पैसे. बाकीचे पैसे ते तुम्हाला ऑनलाईन करतो. ओके चालेल. हे घ्या तुमचे सगळे बॅग्स रेडी आहे. सावकाश धन्यवाद. येस थँक्यू. थँक्यू. आभारी आहे. तुमच्यामुळे हे शक्य झालं नसतं. पारूस टिफिन सर्व्हिसेसची पहिली ऑर्डर पूर्ण झाली. अहो आभार कुठे मानताय, उलट पारूचेच उपकार आहेत आमच्यावरती. पारूनं आमच्या आयुष्यात योग्य दिशा दिली, त्यामुळे आम्ही स्वतःच्या पायावरती उभे आहोत. आम्ही आज ऑर्डर पूर्ण करण्यात तुमचा हातभार लावू शकलो आणि यातच आम्हाला समाधान आहे. वा आदित्य, मानलं तुला. आज खऱ्या अर्थानं तू पारूला साथ दिलीस. आता नवरा म्हणून असाच तिच्या पाठीची सतत उभा राहा. फोन चार्ज झाले. आदित्य सरना फोन करायला पाहिजे. हॅलो. हॅलो आदित्य सर, काय झालं? सगळं ठीक आहे ना? डिलिव्हरीचं काय झालं? ऑर्डर वेळेत पोहोचली ना? काही अडचण तर आली नाही ना? सांगा ना प्लीज. अगं हो 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 जरा शांत. ऑर्डर वेळेत डिलिव्हर झालेली आहे. ओके. बरं झालं, चांगलीच गोष्ट आहे. पण सर, त्या काकांना राग आला असेल ना? अगं नाही रागवले ते. आपण त्यांच्या ऑर्डर मधली एक भाजी त्यांना दिली नाही ना? पारू, आपण पूर्ण ऑर्डर डिलिव्हर केलेली आहे, सुरणाच्या भाजी सहित. काय? एक मिनिट. सुरणाच्या भाजी सहित म्हणजे भाजी केली कुणी? म्हणजे कुणालाच बनवता येत नव्हती ना, मग केली कशी आणि कुणी केली? सांग बरं, कोणी केली असेल? हो सर, मी कसं काय सांगणार? तेच विचारते ना, कुणी केली? अगं मी तुला तेच विचारतोय, गेस तर कर. सर तुम्ही, बरं ठीक आहे. रूपा ताईनं केली का? नाही ग बाई, मला कुठलं जमतंय. मग कमला राणीनं केली असेल. हाय राम, नाही भाऊजी, हम नाही बनवले पानी, हमका का पता के बनवले बा. देखा, दोघींनी बी नाही केली म्हणल्यावर प्रिया मॅडमनीच केली असणार. जे केली तर त्यांच्याशिवाय दुसरं कोण करणार आहे? नाही पारू, मी पण बनवली नाहीये ती भाजी.